आपच्या निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहाच्या वतीने त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण पण बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. वर्णानाम् अर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणिविनायकौ। वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तन्नरसिंहमहं भजे। जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य। ध्रुवपदमपि यातो यत्कृवातो ध्रुवोऽयम् सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि। धन्यधन्यतो नारदो जासि सर्वा सर्वत्र गोविन्दो सर्वथा हरिनामाचा छंदो तेने परमानंदो सदोदित। जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा। ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा। आज खरमास समजल्या जाणाऱ्या या पौष महिन्यामध्ये वद्य अष्टमीच्या दिवशी पुन्हा आपण सर्व एकत्र आलेलो आहोत नारद भक्तिसूत्रावरचं चिंतन करण्यासाठी। महाकैवल्य सम्राट चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज हृदयस्थ सद्गुरू आणि आपल्या महेश्वर स्वरूप सर्व श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो। देवर्षी नारदाच्या भक्तिसूत्राचं चिंतन करत असताना तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सच्छास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि। अष्ट सात्विक भाव ज्यांच्यामध्ये जागे झालेले आहे अशा भक्तांच्या मुळे काय काय होतं याचं आपण मागच्या वेळी विस्ताराने चिंतन केलं। जे तीर्थांना सुतीर्थ बनवतात, शास्त्रांना सच्छास्त्र बनवतात आणि कर्मांना सुकर्म बनवतात, अशा प्रकारे हे अष्टसात्विक भावानं एकदा का भक्तयुक्त झाले की त्यामुळं अशा प्रकारचे फायदे सगळ्या जगाला मिळतात। म्हणून साधना मार्गावर अविरतपणे चालणं हे अत्यंत आवश्यक असतं। आपण यावेळी देवर्षी नारदांचं जे सूत्र पाहणार आहोत ते फक्त 3 अक्षरांचं आहे। तन्मयाः 17वे सूत्र आहे। तन्मयाः एवढंच याच्यामध्ये सांगितलेलं आहे कारण ते तन्मय असतात असा या तन्मयाः याचा अर्थ असतो।
मागच्या सूत्रामध्ये भक्तांचं जे सामर्थ्य सांगितलंय की त्यांच्यामुळे तीर्थांना सुतीर्थत्व प्राप्त होतं, पावनत्व प्राप्त होतं. मनुष्याचं कर्म साधारण कर्म असलं तरी सत्कर्म करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते आणि शास्त्रांना सच्छास्त्रपणा प्राप्त करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. याचं कारण या सूत्रामध्ये सांगितलंय. कारण ते भक्त तन्मय असतात. तन्मय याचा अर्थ आपण अनेक व्यवहारामध्ये पाहतो की आपण एखाद्या विषयामध्ये अगदी तन्मय होऊन जातो. तन्मय म्हणजे खरं तर तन्मय या शब्दाचा अर्थ भगवन्मय असा आहे. पण आपण तन्मय हा शब्द जनरल अर्थाने ज्यावेळी घेतो त्यावेळी आपण ते अगदी त्याच एखाद्या विषयाशी एकरूप होणं म्हणजे तन्मयता असं आपण समजतो. पण वास्तविक पाहता तन्मय या शब्दाचा अर्थ भगवन्मय असा आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये वीतराग भय क्रोधाः मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. ज्यांचा राग भय आणि क्रोध ही ज्यांच्यापासून दूर निघून गेले आहे. भय क्रोध राग हा वीत राग भय क्रोध, ज्यांच्यापासून भय क्रोध आणि राग हे दूर निघून गेलेले आहे. मनमया हा मामुपाश्रिता हा, जे मनमय झालेले म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे, माझा आश्रय करून राहिलेले आहे. बहवो ज्ञान तपसा पूता मत भाव मागता. असे ज्ञान तपाने भक्तीने शुद्ध झालेले माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे असं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं. आसक्ती भय आणि क्रोध यांच्यापासून एकदा साधना मार्गावर चालणारा मनुष्य लांब निघून गेला, त्याला कुठल्या विषयाबद्दल आसक्ती वाटली नाही, कुठल्याही गोष्टीचं भय वाटत नसलं, कुठल्याही याच्यावर क्रोध येत नसला आणि सगळ्या ठिकाणी सगळी कर्म करताना तिथं भगवंतच आहेत अशी कल्पना करून तो भक्त जर तो कर्म करत असला, असे नेहमी प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान करून राहिलेले आहेत असे भक्त, जे ज्ञान तपाने आणि भक्तीने शुद्ध झालेले आहेत, ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले 4थ्या अध्यायात. जे सदा मियाची आथिले माझ्या सेवा जियाले का आत्मबोधे तोषले वीतरागजे. जे सदा मियाच्या आथिले, ज्यांनी सगळ्या वेळेस माझं चिंतन केलं, माझ्याच सेवेमध्ये राहिले, जे आत्मसंतुष्ट झाले, आत्मबोधाने तोषले आणि रागापासून दूर गेले, असं माऊलींचं याच्यावरचं चिंतन आहे. जे तपो तेजाची आराशी एका यतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, जे मदभावा सहज आले मी तेच ते होनी ठेले, जे मजतया उरले पदर नाही. असं माऊलींनी खूप छान याच्यावर चिंतन केलेलं आहे. भगवंताच्या ठिकाणी तन्मयता, भगवंताचं स्वरूप प्राप्त होणं, भगवनमय झालेलं मन प्राप्त होणं ही गोष्ट सोपी नाही. त्यासाठी अगोदरची पायरी त्यांनी सांगितली की त्या ठिकाणी अष्टसात्विक भाव त्या साधकामध्ये निर्माण व्हावे लागतात. अष्टसात्विक भाव निर्माण झाल्यानंतर जेव्हा भक्त त्या भगवंताच्या ठिकाणी एकरूप होतो, तन्मय होतो, तेव्हा त्याला आपलं सगळं मन हे भगवंताच्या चरणावर ठेवतो, तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं तन्मयता प्राप्त होते. समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमध्ये धरी रे मना संगती सज्जनाची या मालिकेत अशाच प्रकारचा एक छान मनाचा श्लोक आलेला आहे की जगी धन्यतो रामसुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, देहे भावना रामबोधे उडाली,
मनोवासना रामरूपी बुलाली. जगी धन्य, पहिल्या चरणात सांगितले की जगी धन्य तो राम सुखे निमाला. भगवंताच्या दिव्य गोष्टी ऐकता ऐकता, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. भगवंताच्या कथा ऐकताना, दिव्य गोष्टी ऐकताना जो त्या ठिकाणी तन्मय होतो, त्याच्याशी तादात्म्य पावतो, भगवंताच्या दिव्य आनंदानं जो समाधान पावतो, तो या जगामध्ये खरोखर धन्य हो. देह भावना, मग काय होतं कथा ऐकताना, कुठली कथा असू द्या. एखाद्या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा चालू आहे, रामकथा चालू आहे, कृष्ण कथा चालू आहे, हरिविजय चालू आहे, कुठलाही ग्रंथ त्या ठिकाणी, त्या जो आपण एकरूप होऊन ऐकला, त्या कथेशी आपण एकरूप झालो, त्या कथेशी तादात्म्य पावलो, तर भगवंताच्या दिव्य आनंदानं मनाला प्रचंड अशा प्रकारचं समाधान मिळतं. त्यामुळे आपण आपले सगळे दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, जे स्ट्रेस आहेत, ते सगळे विसरून जातो आणि त्या भगवंताच्या कथेमध्ये एकरूप होत असतो. भगवंताच्या या कथा ऐकल्यामुळे त्या ज्ञानप्रकाशात मी देह आहे ही भावना नाहीशी होते आणि मग मनातलं जे वासना आहे, त्या वासना भगवंताच्या स्वरूपातच विलीन होतात. यासाठी आपण नेहमी साधू पुरुषांकडून, अधिकारी पुरुषांकडून ऐकत असतो की कायम भगवंत नामामध्ये आपण असावं, नामचिंतनामध्ये नेहमी असावं. ते याचसाठी की आपल्या प्रत्येक श्वासाला, आपल्या शरीराला जेव्हा जेव्हा चिंतन करायचं असेल तेव्हा आपल्याला भगवंतच आठवावा. आम्हाला मरणोत्तर चांगली गती प्राप्त करायची असेल तर शेवटी नाम आमच्या मुखामध्ये यावं असं आम्हाला वाटत असेल तर नेहमी भगवंताच्या नामामध्ये असणं. व्यवहारामध्ये असतानाही, काही स्ट्रेस असताना जर आम्ही असं नामाचं चिंतन केलं, भगवंत नामाशी एकरूप झालो, तर अनेक वेळा आपल्याला ताण असा हलका झाल्यासारखा वाटतो किंवा सुसह्य होतो. अगदी लहानपणी गर्भसंस्कार करत असताना त्या गर्भावर संस्कार भगवंत नामाचे केले, किंवा आता नवीन गर्भधारणा झाल्यानंतर ते गर्भसंस्कार करण्यासाठीचं संगीत कॅसेट जे मिळते लोणावळ्याचे वगैरे, त्याच्यामध्ये पण काही उपनिषदातले मंत्र आहेत, काही समुद्राचा, नद्याच्या पाण्याचा आवाज आहे, भगवंत नामाच्या काही श्लोक आहेत. हे सगळे त्या गर्भस्थ बालकाला ऐकवले की ते गर्भस्थ बालक की जे अजून गर्भात आहे त्याच्यावर सुद्धा ते संस्कार होतात. मग एका मासाच्या गोळ्यावर जर असे संस्कार होत असतील तर आपण कितीही स्ट्रेसमध्ये असू द्या, कितीही तणावाखाली असू द्या, आमचं मन कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतांमध्ये गुरफटलेलं असू द्या, पण एकदा का आम्ही भगवंत नामावर आमचं लक्ष केंद्रित करायला लागलो की आमचे सगळे ताण हे सुसह्य होतात. आणि म्हणून सगळ्या संतांनी आम्हाला भगवंत नाम हे या जगासाठी तारक म्हणून सांगितलेलं आहे. समर्थांनी पण कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रांमधलं तन्मया हा काय, किंवा कथा ऐकता सर्व तल्लीन झाला काय, किंवा माऊलीने सांगितलंय त्याप्रमाणे जे सदा मियाचे अथिले माझ्या सेवा जियाले का आत्मबोधे तोषले वितरागते, या सगळ्या गोष्टी एकच आहे. भागवतामध्ये तर भिंगुरटीचा दृष्टांत दिलाय. भिंगुरटीना कुंभारमाशी सारखं कीटक, ती आळीला घेऊन आपल्या घरट्यामध्ये येते आणि त्याच्या भोवती सारखं गुंगुंग 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 करत बसते. येता जाता तिला टोचत असते त्या आळीला. त्या भयानं त्या आळीला सारखं भिंगुरटीचंच ध्यान राहतं आणि त्या ध्यानानं ती पुढे स्वतःच भिंगुरटी होऊन जाते.
अगदी अलीकडच्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आपण उदाहरण पाहिलं तर संताजीचं आणि धनाजीचं उदाहरण. संताजी आणि धनाजी जेव्हा यायचे तेव्हा असं म्हणतात की त्यांना मुघलांचे घोडे जेव्हा पाणी प्यायचे तेव्हा त्यांना त्या घोड्यांनाही पाण्यामध्ये ते दिसायचे. इतका त्यांचा धसका घेतलेला होता. कधी संताजी आणि धनाजी येतील, कधी छावणीचा सोन्याचा कळस घेऊन जातील, कधी अचानक येऊन हल्ला करतील, काही सांगता येत नसायचं. आणि त्यामुळे ते नेहमी त्यांच्या चिंतनात असायचे. आणि एकदा का मनुष्य अशा चिंतनात राहायला लागला की मग तो त्या गोष्टीचं सारखं ध्यान करून त्याला कधी स्वप्नात तशा गोष्टी दिसतात, कधी त्याला तसे भास होतात. श्रीमद भागवतामध्ये अगदी कंसाच्या याच्यामध्ये आपण नेहमी जी गोष्ट ऐकतो की कंस नेहमी त्या भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करायचे. देवकीचा 8वा पुत्र मला मारणार आहे, तो गोकुळात जन्मलेला आहे. आकाशवाणीने सांगितलेलं असतं, त्या 7व्या महाकालिनी महामायेनं सांगितलेलं असतं की तुझा वैरी तिथं वाढतोय. तो नेहमी त्या भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करायचा, वैरभावाने होईनं चिंतन करायचा. प्रत्येक ठिकाणी त्याला भगवान श्रीकृष्ण दिसायचे. जेवताना, पाणी पिताना सगळीकडे भगवान श्रीकृष्ण त्यांना दिसायचे. आणि त्यामुळं वैरभावाने का होईना तो भगवंताशी तन्मय झालेला होता. म्हणून जसं आपण या भिंगुर्टीचं उदाहरण पाहिलं की भिंगुर्टीनं आळीला आणावं, घरट्यात ठेवावं, तिला येता जाता टोचावं आणि नेहमी तिच्या भोवती घू 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 करून चक्कर मारावी. त्यामुळे त्या आळीला पण भीतीमुळं त्या भिंगुर्टीचं ध्यान सारखं तिने करावं. आणि हे ध्यान करता 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 तिनं हळूच त्या भिंगुर्टीमध्ये तिचं रूपांतर व्हावं. अगदी अशाच प्रकारचं तन्मयाहा या देवर्षी नारदांच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की तन्मय होणं म्हणजे भगवनमय होणं. मग हे भगवन्मय होणं एवढं सोपं असतं का? त्याचं आपण आत्ता पाहून आलो की अष्टसात्विक भाव जागे व्हावे लागतात. आपण अगदी योगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यानापर्यंत यावं लागतं. अनेक पायऱ्या पुढं करून ध्यानापर्यंत आपल्याला यावं लागतं. अगोदर काही ठराविक वस्तूंवर धारणा करणं आणि मग ते ध्यानाकडे हळूहळू वळवणं, या गोष्टी फार अवघड असतात. तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम, योगशास्त्रामध्ये सांगितलंय. ज्या स्थानी धारणा केलेली असते, ज्या ठिकाणी मन एकाग्र केलेलं असतं, ज्ञेय वस्तू जी असते आणि ज्ञानाचं एकसारखेपण असणं म्हणजे ध्यान. म्हणजे भगवंताला समजा आपण एखाद्या गोष्टीवर ध्यान करण्यासाठी समोर गणपतीची मूर्ती घेतली, त्या गणपतीचं चिंतन करणं म्हणजे आपण जसं अथर्व शीर्षामध्ये रोज म्हणतो त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि. आपल्याला त्या साधारण त्याचं ज्ञान असतं की गणपती भगवान कसे आहे, गणेशाचं रूप कसं आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी त्या ठराविक गोष्टीवर आपण ते चिंतन करतो, आपल्या ध्यानात ती गोष्ट आणतो, गणपतीची मूर्ती समोर आणतो. त्या गणपतीचं रूप आमच्या मनानं जे ठरवलंय, तिथं जी धारणा केली, त्या रूपावर आमचं मन एकदा एकाग्र झालं म्हणजे ज्ञेय आणि ज्ञान यांच्यात एकसारखेपणा आला. आमच्या मनाने ठरवलेली, आमच्या मनाने धारणा केलेली गणेशाची मूर्ती आणि आम्ही ध्यान करत असलेली गणेशाची मूर्ती यांच्यामध्ये जेव्हा एकसारखेपणा येते तेव्हा त्याला ध्यान असं म्हणायचं. म्हणून हे ध्यान करणं, त्याच्याशी तन्मय होणं ही फार अवघड गोष्ट आहे. पण अभ्यासानं ती हळूहळू साध्य होते. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला श्रीमद भागवतामध्ये सांगतात की विषयान ध्यायतः चित्तम विषयेषु निमज्जते आणि मामनुस्मरतश्चित्तम मय्येव प्रविलीयते. विषयाचं ध्यान करणारं चित्त आहे, विषयाचं ध्यान करणारं जे मन आहे ते विषयामध्येच बुडून जातं आणि माझ्याविषयी चिंतन करणारं मन आहे
ते माझ्याकडे हळूहळू लागतं, असं भगवंत उद्धवाला सांगतात. जो सतत करी विषयाचे ध्यान, तो होय विषयी निमग्न. जो करी सदा माझे चिंतन, तो चैतन्य घन मीची होय. म्हणून एखाद्या विषयामध्ये आपण कुठपर्यंत इन्व्हॉल्व्ह व्हायचं, एखाद्या विषयामध्ये आपण कुठपर्यंत पुढे जायचं, त्याला कुठपर्यंत सांभाळायचं, ह्याचं भान आपल्या सगळ्यांमध्ये असलं पाहिजे. आणि मग हे सगळं करता करता एकदा का आपल्याला भगवंताच्या ठिकाणी आपलं मन लावण्याची सवय झाली, आम्हाला राग आला, क्रोध आला, किती राग येऊ द्या, किती क्रोध येऊ द्या, आणि मनामध्ये डोळे झाकून भगवंताचं चिंतन थोडा वेळ केलं, कुठल्याही गोष्टीवर लगेच व्यक्त होण्या अगोदर, तर निश्चितपणानं आम्हाला जी आमची प्रतिक्रिया ॲग्रेसिव्ह असणार आहे, आक्रमक प्रतिक्रिया असणार आहे, ती प्रतिक्रिया थोडीशी शांतपणाची प्रतिक्रिया येऊ शकते. अगदी नाथ महाराज त्यांच्या नाथ भागवतामध्ये उदाहरण देतात. ध्याता एखादी नसते स्त्रियेचे ध्यान करिता, म्हणजे एखादी स्त्री माहेरी गेली, स्त्री गेली असता माहेरी, ध्याताची प्रगटे जिवारी, हव भाव कटाक्षवरी सकाम करी पुरुषार्थे. स्त्रीचं चिंतन केलं, तिचं माहेरी घेणाऱ्या आपल्या बायकोचं चिंतन केलं, तर ते जसं आपल्याला विषयाकडे आकर्षित करणार असतं, तसं जो नेहमी एकांतात बसलाय, काही चिंतेमध्ये बसलाय, काही विवंचनेमध्ये बसलाय, एखाद्या गोष्टीचा राग आलाय आणि त्यानं भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं मन रमवलं, तर ते भगवंताशी एकरूप होतं. म्हणून कित्येक भक्त ध्यान भक्तीने तन्मय होतात, तर कित्येक भक्तांना भगवत कृपेने प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झालेलं असतं, ते त्या ज्ञानाने तन्मयतेला प्राप्त करतात. म्हणजे दोन मार्गाने या तन्मयतेकडे जाता येतं. एकतर योग मार्गाने, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या मार्गाने जाऊन ध्यानापर्यंत जाणं, आणि दुसरं एखाद्या देवतेची उपासना करता करता त्या देवतेनं प्रसन्न होऊन किंवा आमच्या सद्गुरूंनी प्रसन्न होऊन आमच्यावर जर कृपा केली आणि ते ज्ञान दिलं, त्या ज्ञानातनं येणारं तन्मयता, हा तन्मयतेचा दुसरा प्रकार. म्हणून कुठल्या का मार्गाने होईना, पण तन्मयता प्राप्त करण्याचं ध्येय आपण प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. एखाद्या गोष्टीवर पूर्ण फोकस करणं, जसं आपण आजच्या काळामध्ये म्हणतो की एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा, त्या गोष्टीवर आपलं सतत 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 चित्त ठेवायचं. आपलं मन नेहमी आपण विचार करतो की मन फार चंचल आहे, ते आपल्याला सहज एकाग्र होऊ देत नाही. अगदी अभ्यासाची कथा असू द्या, एखाद्या पारायणाची कथा असू द्या, किंवा एखादा ग्रंथ वाचन करताना, ग्रंथाचं लिखाण करताना असू द्या, आपण कधी एकाग्र होणं फार अवघड असतं. एकदा एखादा ग्रंथ लिहायला घेतला, आपण संकल्प केला की या वर्षात तो पूर्ण करायचा आहे, तर अनेक त्याच्यामध्ये अडथळे येतील. आपण दिवसातनं 24 तासातनं कधीतरी एखादा तास लिहित असतो, पण ते 1 तासही आपल्याकडनं लिखाण होऊ शकत नाही, वाचन होऊ शकत नाही. याचं कारण आपलं मन फार चंचल आहे. आपण म्हणतो नाही, आज हे करून पाहू, उद्या ते करून पाहू, अजून भरपूर दिवस आहेत, 365 दिवस आहेत, हळूहळू आपण तो ग्रंथ पूर्ण करू. दासबोध लिहायला घेतला, आता पाडव्याला अनेक जण संकल्प करतात की आपण पाडव्याला पासून दासबोध लिहायला सुरुवात करू आणि पुढच्या पाडव्याच्या अगोदर तो पूर्ण करू. पण पहिला 1 महिना रेग्युलर होतं, नंतर हळूहळू माणूस विचार करायला लागतो की नाही, आपण आता काय भरपूर लिहून झाले, थोडं 2-4 समाज तर झालेत लिहून, 4 दशक तर लिहून झालेत, आता 8 दशक राहिलेत, काही काळानंतर आपण लिहू. अनेक व्यवधान असतात, संसारातली असतात, व्यवहारातली असतात, आणि ते करता करता आपण हळूहळू 1-1 दिवस मागे पुढे चाल ढकल करत विसरून जातो. आणि जेव्हा 1-1.5 महिना बाकी राहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपले तर 5-7 दशकच लिहून झालेत, आणखी राहिलेले दशक कसे लिहून होणार. म्हणून मनाला सवय लावणं, मन सारखं त्याच विषयामध्ये ठेवणं, हे चिंतन करायला सोपं असलं,
सांगायला सोपं असलं, ऐकायला सोपं असलं, तरी प्रत्यक्ष आचरणामध्ये आणणं तेवढंच कठीण आहे. म्हणून एखादी उपासना करायची असेल तर ती उपासना सतत, दीर्घकाळ, निरंतरपणे आणि अगदी सत्याला धरून अशी करावी लागते आणि रोज आठवणीनं करावी लागते. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे ग्रहपाठ पूर्ण करण्याचा आता कदाचित ग्रहपाठ राहिलेत की नाही आपल्याला सांगता पण येणार नाही, पण ग्रहपाठ विसरणं म्हणजे आपण अभ्यासामध्ये मागे जाणं, ही जशी जुन्या काळामधली भावना होती, तसंच आज आपला स्वाध्याय जर विसरला, आपण दासबोधाच्या 6व्या आवर्तनामध्ये पण जाऊन जर पूर्ण सगळ्या दासबोधाचं वाचन केलेलं नसलं, तर कुठल्या दशकामध्ये कुठल्या समासात काय सांगितलेलं आहे याचं चिंतन करणं आपल्याला अवघड होतं. आणि तसं पाहिला आपल्या व्यवहारामध्ये आज सगळ्या संत साहित्यामध्ये अगदी सोपा, व्यवहाराच्या दृष्टीनं ज्ञान देणारा आणि लक्षात ठेवायला अगदी सोपा असा ग्रंथ म्हटला तर दासबोध आपल्या समोर उभा राहतो. कारण अगदी छोट्या छोट्या याच्यातनं समर्थांनी आपल्याला शिक्षण दिलेलं आहे. आता मनाचा श्लोकाचा घ्या. देहे भावना रामबोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. दोन त्या श्लोकांच्या याच्यामध्ये 2 ओव्यांमध्ये इतका मोठा अर्थ सांगितला आहे की मी देह आहे ही भावना रामनामामुळे उडून गेली, ही भावना नाहीशी झाली आणि मग माझ्या अंतर मनातल्या सगळ्या वासना भगवंताच्या रूपामध्ये एकत्र झाल्या. मनोवासना रामरूपी बुडाली. सगळ्या मनातल्या वासना एकत्र आल्या आणि त्या रामरूपामध्ये बुडून गेल्या. चिंतन करायला किती सोपं आहे बघा. तन्मया हा या एका शब्दातला सगळा अर्थ या मनाच्या श्लोकात आपल्या समोर येतो. रामसुखामध्ये निवालेला, रामसुखामध्ये बुडालेला जी माणसं आहे ती या जगामध्ये धन्य आहे. कारण ती कथा ऐकताना तल्लीन होण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी येतं. देह भावना जी असते ती राम 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 अशा उच्चारण्याने किंवा कथा ऐकण्याने त्याच्यामध्ये बुडून जाते. देहभाव नष्ट होतो आणि मग मनोभावना रामरूपी एकदा बुडाली, सगळ्या वासना एकदा रामरूपामध्ये बुडून गेल्या की मग आपण भगवंताच्या मध्येच विलीन होऊन जातो. हे असं दीर्घ असं या तन्मया हा या शब्दातलं चिंतन. व्यवहारामध्ये अनेक दृष्टांत देता येते. तन्मय या शब्दाचा अर्थ आपण व्यवहारामध्ये जर घेतो तो व्यवहारामध्ये घेतलेला अर्थ हा फार वेगळा आहे. एखाद्या मुलाचं नाव आपण सहज तन्मय ठेवतो किंवा आपण सहज एक नाटक पाहण्यामध्ये किती तन्मय झाला होता, पिक्चर पाहण्यामध्ये किती तन्मय झाला होता, एखादी सिरियल पाहण्यामध्ये किती तन्मय झाला होता. पण खरोखर अशा व्यवहारातल्या विषयातल्या गोष्टींमध्ये तन्मय हा शब्द वापरणं, नारद भक्तिसूत्रांमध्ये देवर्षींनी हा शब्द तन्मया हा म्हणजे भगवंताशी एकरूप होणे या अर्थानं वापरलेला आहे. म्हणून देवर्षी नारदांचं हे 17वा सूत्र जे आपल्याला भगवंताशी एकरूप होण्याचं प्रेरणा देतं. पुढच्या सूत्रामध्ये मोदन्ते पितरो नृत्यंती देवताः सनाथाचेयम भूर्भवती. मोदन्ते पितरो, जे आपले पितर असतात, माता पितर असतात, ते आनंदित होतात, त्यांना प्रचंड आनंद होतो. नृत्यंती देवताः, स्वर्गस्थ देवता पण नृत्य करायला लागतात. आणि सनाथाच अयम भूर्भवती, आणि ही पृथ्वी ही सनाथ होते, असं या सूत्रामध्ये देवर्षी नारद सांगतात. मागील सूत्रामध्ये जे आपण पाहिलं की भक्तीचं स्वरूप किंवा प्रयोजन तन्मयता हे सांगितलं. मुख्य फळ आहे भक्तीचं सहज तन्मय होऊन जाणं. एखाद्या ठिकाणी बसलोय, कथेमध्ये गेलो, आपण कथेच्या सुरुवातीला 10-15 मिनिटं अगोदर पासून आलेलो असतो
पण आपण त्या गोष्टीशी लगेच तन्मय होत नाही. परंतु एखादा मनुष्य 1 तासाने यावं आणि 1 तासाने आल्यानंतर तो एवढा कथेमध्ये रंगून जातो. आपण काही काही वेळेस कथेमध्ये बसलो की अगदी काही जणांचे चेहरे न्याहाळत असतो. काही जण कथेमध्ये एवढे रंगून गेलेले असतात, देवाच्या नामस्मरणामध्ये एवढे एकरूप झालेले असतात, कथेशी प्रचंड एकतानता त्यांनी साधलेली असते. पण आपण 10-15 मिनिटं अगोदर जाऊन आणि कथा संपल्यानंतर जाऊनही तेवढी तन्मयता साधणं आपल्याला शक्य होत नाही. याचं कारण जर आपण शोधायला गेलो तर अनेक वेळा आमचं मन हे कुठंतरी दुसरीकडे भरकटत असतं. आम्ही फक्त कथेला आलेलो असतो, पण आमचं मन दुसऱ्या ठिकाणी असतं. आणि म्हणून तन्मयता हे भक्तीचं प्रयोजन आहे किंवा भक्तीचं स्वरूप आहे असं म्हटलं. मुख्य फळाबरोबर त्या त्या कार्याची अवांतर फळं पण बरोबर असतात. तसं या सूत्रात ती अवांतर फळं सांगितली. ही एखाद्या कुळामध्ये जर भगवंताचा भक्ताने जन्म घेतला, त्याने अवतार घेतला, तर त्या कुळातले जे पूर्वज असतात ते ज्या लोकात असतील, ते समजा पृथ्वीवर असतील आणि एखाद्या माता पितरांना जर एखादा भगवत भक्त मुलगा जन्माला, पुढं तो खूप भक्त म्हणून प्रसिद्धीला आला, तर त्यांच्या आई वडिलांना आनंदच होणार ना, पृथ्वी तलावर असले तरी. आणि जरी ते स्वर्गीय झालेले असले तरी ज्या लोकात ते असतील तिथेही त्यांना आनंद होणार. गीतेमध्ये, पुराणांमध्ये पितृलोकाची कल्पना केलेली आहे. त्या पितृलोकामध्ये कर्मफल भोगण्याकरता हे कर्माने लिप्त जे जीव असतात ते तिथे जातात असं आपण चिंतन करत असतो. पितृलोकामध्ये जाऊन ते बंधमुक्त होऊ शकत नाहीत आणि यासाठी त्या पितरांच्या उद्देशानं काही श्राद्ध कर्म आपल्याला शास्त्रानं सांगितले. मग येणारे वार्षिक श्राद्ध असतील, महालयातलं श्राद्ध असतील, पार्वण श्राद्ध असतील, ती श्राद्ध केली की त्या पितरांना ते अन्न उदक मिळत असतं. आणि तसंच त्यांच्या कुळामध्ये जर एखादा भगवत भक्त निर्माण झाला तर त्या पितरांना प्रचंड आनंद होत असतो. कारण अशा भगवत भक्त असणाऱ्या त्या कुळात जन्मलेल्या पुत्रामुळं, पौत्रामुळं, पणतू असलेल्यामुळं त्या सगळ्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. यत्र यत्र कुले जन्म यत्र यत्र कुले चैव जन्मं भवति वैष्णवः कुलं तस्य तदा पापैर युक्तम तन मोक्षगामी वै. पद्मपुराणामध्ये म्हटलंय, यत्र यत्र कुले चैव, ज्या ज्या कुळामध्ये जन्मं भवति वैष्णवः, एखादा जरी वैष्णव जन्म घे, कुलम तस्य तदा पापैर, त्याचं सगळं कुल सर्व पातकांपासून मुक्त होतं. कुलम तस्य तदा पापैर मुक्तम तन मोक्षगामी वै. पापापासून मुक्त होऊन ते सगळं कुल मोक्षगामी होते. म्हणून आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या मुलानं, आपल्या नातवानं नेहमी भगवत चिंतनामध्ये असावं, नेहमी त्यानं कुठली तरी उपासना करावी, नेहमी सज्जनांच्या संगतीमध्ये असावं. भावे करता भगवत भक्ती सकळ पितर उद्धरती ऋषीश्वरा नित्य तृप्ती भगवत भक्ती स्वानंदे. अगदी भावविभोर होऊन भगवत भक्ती केली तर सगळ्या पितरांचा उद्धार होतो, ऋषींना नित्य तृप्ती मिळते आणि सगळे पितर त्यामुळे उद्धरून जातात. जीवाने केलेल्या पापकर्मामुळे जरी काही जण नरकादी पीडा भोगत असतील तरी त्यांनाही त्या अशाही पितरांचा उद्धार या हरिभक्तामुळे होतो. आपण भक्त प्रल्हादाच्या उदाहरणात पाहिले, हिरण्यकश्यपूचा वध होतो आणि नरसिंह भगवान त्या प्रल्हादाला म्हणतात की तुला जे मागायचं असेल ते माग, पण माझ्या हृदयामध्ये कुठलीही कामना
उत्पन्न होऊ नये अशा प्रकारचं दिव्य असं मागणं भगवत भक्त असणाऱ्या भक्त प्रल्हादानं मागितलं. भगवान नरसिंहांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पुन्हा म्हटलं, तुला काय मागायचं ते? देवा, तुला जर काही द्यायचंच असेल ना, तर माझ्या या पित्याला चांगली गती दे. भगवान नरसिंहांना तेव्हाही मनात अतिशय आनंद होतो. भगवान नरसिंह त्या भक्त प्रल्हादाला सांगतात, तुझ्या 21 पिढ्या त्या ठिकाणी या नरकातनं मुक्त झाल्या, त्यांना चांगली गती प्राप्त झाली. म्हणजे भगवत भक्तामुळं, भक्त प्रल्हादामुळं त्याच्या मागच्या 21 पिढ्यांचा उद्धार झालेला होता. असे वेगवेगळ्या मार्गाने आपण या मोदन्ते पितरः याबद्दल पाहतो. या नृत्यंती देवता यामध्ये आता आपल्या मनात असं येईल की मोदन्ते पितरः इथपर्यंत ठीक आहे, पण देवतांना नाचण्यासारखं काय त्याच्यामध्ये? भगवत भक्त आला की भक्ताचा अवतार झाला की स्वर्गीय देवता स्वर्गात आनंदाने नाचायला लागतात, नृत्य करायला लागतात. वास्तविक स्वर्गामध्ये राहून वास्तव्य करून दिव्य सुखाचा अखंड आनंद घेणाऱ्या जे अप्सरांच्या बरोबर त्यांचे नृत्य पाहतात, अमृताचं सेवन करतात, नित्य आनंदात असतात, सगळे त्यांना भोग तिथं उपलब्ध असतात, अशा देवता कशाला बरं आनंदित होतील असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण जेव्हा एखादा भक्त जन्माला येतो तेव्हा त्या भगवत भक्ताबरोबर भगवंताला, जगन्नियंत्या ईश्वरालाही अवतार घ्यावा लागतो त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी. आणि भक्त येतो ते मृत्यूलोकामध्ये धर्माची स्थापना व्हावी म्हणून. एखादा भगवत भक्त जन्माला आला की तो हळूहळू, आता अगदी कुठल्या पण संतांचं उदाहरण पहा, अगदी संत ज्ञानेश्वर माऊली पहा, अगदी समर्थांचं उदाहरण पहा, कुठलं उदाहरण जरी आपण पाहिलं तरी आयुष्यातली ठराविक काही बालवयातले काळ सोडला तर त्यांनी संपूर्ण जगाला या भजन मार्गामध्ये, देवाच्या मार्गामध्येच प्रवृत्त केलेलं आहे, साधना मार्गामध्येच प्रवृत्त केलंय. म्हणून मृत्यूलोकामध्ये धर्माची स्थापना करणं हे भगवत भक्ताचं मुख्य काम असतं. आणि धर्माची स्थापना झाली की मनुष्याला यज्ञ करावा, याग करावे, स्वाध्याय करावा अशी आपोआप इच्छा होत असते. आणि या यज्ञ यागाच्या द्वारे देवतांना त्यांच्या हवीर भागाची, पितृ लोकांना त्यांच्या हवीर भागाची प्राप्ती आपोआप होत असते. आणि त्यामुळे अशा भगवत भक्ताचा जन्म झाला की पितरांना, देवतांना सगळ्यांना माहीत असतं की आता या पृथ्वीवरचा धर्म वाढणार, त्यामुळे लोक उपासना मार्गाला लागणार. या उपासना मार्गाला लागले की त्यातून यज्ञ वगैरे करणार आणि आपल्याला आपापले हवीर भाग मिळणार, प्राप्त होणार. यामुळे त्यांच्या मनाला अत्यंतिक आनंद होतो आणि ते नृत्य करायला लागतात. अगदी आपण देवतांपर्यंत नाही गेलो, प्रतिकात्मक पाहिलं तर मनुष्याच्या देहातलं जे प्रत्येक इंद्रिय, एकादश इंद्रिय म्हणून जी सांगितली, त्या प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता असते. आपला डोळे असू द्या, कान असू द्या, नाक असू द्या, जिव्हा असू द्या, त्वचा असू द्या, त्याची त्याची जी देवता असते, ती देवता त्या देवतेला या इंद्रियांनी वेगवेगळ्या विषयांचं सेवन करू नये असं त्या देवतेला वाटत असतं, किंवा सीमित असं सेवन असावं असं त्या देवतेची धारणा असते. पण मनुष्य देहात येऊन विषयाकडे जर मनुष्य भरकटला गेला तर मात्र या देवता नाराज होतात. मग कर्मेंद्रियांच्या देवता असतील, इंद्र, उपेंद्र, मित्र, प्रजापती इत्यादी देवता असतील, किंवा दिशा, वायू, सूर्य, प्रचेता, अश्विनी कुमार या देवता असतील. या सगळ्या देवतांना जेव्हा त्यांची इंद्रिय विषयांकडे धावली जातात तेव्हा त्या देवता अप्रसन्न होतात. सीमित असा भोग घेऊन, आपल्या जीवनाला आवश्यक इथपर्यंतचे भोग घेऊन त्या इंद्रियांना संयमित करणं, त्यांच्यावर विजय मिळवणं, शम आणि दम प्राप्त करून घेणं,
हे खरं मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. हे खरं मनुष्य जीवनात येऊन करण्याचं कार्य मनुष्याला बाहेर कुठंच करायचं नाही, कुणालाच दाखवायचं नाही, पण आपापल्या इंद्रियांवर विजय मिळवणं, आपापल्या इंद्रियांना संयमित करणं, हे आपल्या सगळ्या मनुष्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यांना संयमित केलं, इंद्रियांना संयमित केलं आणि त्यांना हळूहळू भगवंताकडे लावलं की मनुष्य जीवनाचा जो परमपुरुषार्थ आहे मोक्ष, त्याची आपोआप प्राप्ती झाली की या गृहस्थ जीवनामध्ये आवश्यक असणारे धर्म, अर्थ, काम आणि शेवटी मोक्ष पुरुषार्थ हे मनुष्याला प्राप्त होत असतात. म्हणून या अर्थानं जरी आपण पाहायला गेलं तरी भगवत भक्ताचा जन्म झाला आणि त्या भगवत भक्तानं त्याच्या इंद्रियांवर विजय मिळवला, त्याच्या इंद्रियांना आपल्या स्वतःच्या अधीन करून घेतलं, तर त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री असणाऱ्या ज्या देवता आहेत त्या देवता नृत्य करायला लागतात, अत्यंत आनंदित होतात. हा त्याच्या मागचा अर्थ आपण घेतला की जीव त्याच्यापासून प्राकृत विषय भोगापासून लांब गेला. फक्त जेवढे जीवन जगण्यापूर्वी आवश्यक भोग आहेत तेवढेच भोग त्यांना घेतले. निषिद्ध विषय सेवनाकडे तो गेला नाही, तर त्या देवतांना आनंद होतो. या उलट निषिद्ध विषय सेवन जर त्यांनी केलं तर मात्र त्याला त्या ठिकाणी त्या देवतांना दुःख होत असतं. आणि म्हणून या जीवनामध्ये येऊन जर त्यांना या देवतांना प्रसन्न करायचं असेल तर अशा प्रकारचे भगवत भक्त जन्मावे लागतात की जे या इंद्रियांवर विजय मिळवतील, ज्या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतील. आणखी एक भगवत भक्तीचं देवर्षी नारद एक सांगतात की सनाथा चेयम भूर्भवती, ही पृथ्वी सनात होते. आता इथपर्यंत ठीक आहे, आपल्याला वाटतं की मोदन ते पितरांना आनंद होतो, आपल्याला हा पिंडदान करेल त्यामुळे आपल्याला तृप्ती मिळेल, त्याच्यातनं उद्धार होईल. देवांचंही आपल्या लक्षात आलं की कदाचित त्याच्या इंद्रिय स्थानी असणाऱ्या ज्या देवता आहेत ते त्याने सीमित विषयांचं सेवन आणि यमनियमांनी त्यांच्या इंद्रियांवर विजय मिळवणं, इंद्रियांना आपल्या अधीन करून घेणं, यामुळे त्या देवता प्रसन्न होते. मग पण आता ही पृथ्वी कशी बाबा नाथ होईल, सनाथ कशी होईल? व्यवहारात एखाद्या पृथ्वीच्या पालक राजाला पृथ्वीपती म्हणण्याची प्रथा आपण बघतो. अगदी रामकृष्णांपासून जेवढे राजे झाले त्या सगळ्यांना पृथ्वीचे नाथ, पृथ्वीचे पालन करणारे, पृथू महाराजांना पृथ्वीचं पालन करणारे असं आपण म्हणत होतो. अगदी महाराजा भरतांना आपण पृथ्वीचं पालन करणारे, सगळे जे राजे होऊन गेले ते या पृथ्वीचं पालन करणारे म्हणून आपण त्यांना मानत होतो. त्यांच्यामुळे पृथ्वी सनात होते. व्यवहारामध्ये मात्र एखाद्या पृथ्वी पालक राजाला पृथ्वीपती म्हणण्याची प्रथा आपण म्हणत आलेलो आहे. राजा स्वतः जीवदशेत असणार आहे, प्रारब्ध कर्मामध्ये तो अडकलेला आहे. तो राजा जरी असला तरी तो जीवदशेतला आहे, तो पण कर्मबंधनात अडकलेलाच आहे ना. जन्ममरणादी सगळे धर्म त्याच्या ठिकाणी, किंबहुना तसाच एखादा दुसरा बलवान पुरुष निर्माण झाला आणि त्यानं ते राज्य बलानं हरण केलं तर त्याला राजा म्हणता येतं. म्हणून पुराण इतिहासातून अशी शेकडो उदाहरणं सांगतात की राजाला पृथ्वीपती म्हणणं कसं हे शक्य आहे बरं? कारण तो स्वतःच, जरी त्याच्यामध्ये सामर्थ्य असलं तरी सामर्थ्य ही गोष्ट अशी नाही की त्याच्यापेक्षा कितीतरी सामर्थ्यवान पिढी पुढे पुढे घडत जाते. 5 वर्ष समजा त्याची इंद्रिय बलवान असतील, सगळी त्याच्यामध्ये ताकद असेल, पण 5-10 वर्षानंतर त्याच्यातली ताकद, शरीरातली ताकद कमी होणारच आहे. त्याच्यापेक्षा बलवान कुणीतरी निर्माण होणारच आहे. म्हणून यांना राजे लोकांना पृथ्वीपती म्हणणं हे चुकीचं आहे असं पण पूर्वीच्या काळी या राजांनाच पृथ्वीपती म्हणायचे. पृथ्वीपासून निर्माण होणाऱ्या धनधान्याचा, पृथ्वीपासून जे धनधान्य निर्माण होतं, जी फळं निर्माण होतात, त्याचा उपयोग केवळ
स्वतःच्या व्यक्तिगत सुख उपभोगाकरता न करता जेव्हा त्याचा उपयोग सगळ्या प्रजेच्या सुखासाठी, सगळ्या समाजाच्या सुखासाठी केला जातो, त्यावेळी भूमीला त्याचं ओझं होत नाही. पण जर एखादा मनुष्य बळानं स्वतः सगळ्या जमिनीवर कब्जा करून बसला, त्यातून निर्माण होणारा फळ एकटाच घ्यायला लागला, तर मात्र पृथ्वीला त्याचं ओझं होतं. पृथ्वीला ओझं होतं त्याचं. म्हणून पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. नामदेवराय म्हणतात, जेव्हा दैत्य माजले, त्यांनी सगळ्या पृथ्वीला, सगळ्या त्रिभुवनातल्या वस्तूंवर आपला अधिकार आहे, ते केवळ दैत्यांच्या उपयोगाकरिता आहे, म्हणून त्यांनी त्या गोष्टी आपल्याशा करून घेतल्या. तेव्हा पृथ्वीला त्यांचं ओझं व्हायला लागलं. कारण यांनी नुसतं सगळ्या गोष्टी स्वतःसाठी वापरायच्या आणि राहिले यज्ञ मुडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्य भेण, दिडलासे त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी एक. असा बाकीचा सगळा अनाचार या दैत्यांनी सुरू केला. ऋषींना त्रास दे, यज्ञयाग चाललेले त्याचं ते मोडून टाक, कीर्तन चाललंय एखाद्या ठिकाणी तिथे जाऊन धिंगाणा घाल, एखाद्या ठिकाणी चांगली कथा चालली तिथं काहीतरी वेगळे प्रश्न उपस्थित करायचे, ती कथा कशी वेगळ्या मार्गाला लागेल हे बघायचं. अशा प्रकारचे जे दैत्याचं जे काम आहे ते दैत्यांनी करायला लागले आणि त्यामुळे या पृथ्वीला ओझं झालं. आणि जर आपण दुसऱ्या बाजूने विचार करायला गेलो तर ही भूमी म्हणजे भगवंताची पत्नीच आहे की नाही? भगवंताची पत्नी आहे. या विश्वश्रियेचा तो भरता आहे, ती अनाथ कशी राहील? भूमी कधी स्वामीहीन राहिलेली आहे का? भगवान जेव्हा वैकुंठाला असतात तेव्हा तिथं लक्ष्मी देवीचं प्राधान्य असतं. तिथं भूदेवी गौण होऊन राहते, कारण भगवान तिथं रमादेवीच्या अधीन असतात, लक्ष्मीच्या अधीन असतात. अगदी लक्ष्मीनं भगवत चरण देखील आपल्या अंकावर घेऊन बसलेले, म्हणून त्या वेळी भूदेवी असणारी पृथ्वी ती वियोगाकुल असते. जेव्हा अनन्य भगवत भक्त या पृथ्वीवर अवतार धारण करतात, तेव्हा भगवान पण त्यांच्या हृदयामध्ये व्यक्त रूपाने राहतात, अशा भक्तांच्या हृदयामध्ये राहतात. त्यांच्या रक्षणाकरता सगुण अवतार धारण करतात. प्रभू रामचंद्रांचा अवतार असेल, भगवान कृष्णांचा अवतार असेल, हे सगुण अवतार भगवंतांनी भक्तांच्या करता धारण केले. भूमीला ओझं झालं त्या दैत्यांना मारण्यासाठी म्हणून अवतार धारण केले. या पृथ्वीला जो भार झालाय तो भार कमी करण्यासाठी म्हणून अवतार धारण केले. आणि मग तो या पृथ्वीवर येतो, या भूमीवर येऊन भक्तांस अनेक लीला करतो. त्यावेळी या भूदेवीला धन्यता वाटते आणि आता आपण पूर्ण सनात झालो असे तिची भावना होते, ती धन्य होते. म्हणून भगवंताने अवतरलेल्या भक्तांसाठी अवतरलेल्या भगवंतामुळं किंवा स्वतः भक्त आपल्या मनातल्या शुद्ध भक्तीच्या प्रभावानं निराधार झालेल्या जगाला मोठा आधार देतात. जगाचं पाप आणि दुःख स्वतः दूर करतात आणि सगळीकडे आनंदाचं साम्राज्य निर्माण करतात. अगदी माऊली आपल्याला सांगतात, ऐसे माझे नाम घोषे, नाहीच करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. म्हणून कुठल्याही अर्थाने आपण जरी पाहिलं तरी देवर्षी नारदांनी हे जे 3 प्रकार सांगितलेत की मोदन्ते पितरः, नृत्यन्ते देवताः आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितला की सनाथाच अयम भूर्भवती, ही पृथ्वी सुद्धा सनात होते. ही या अर्थानं की भगवत भक्ताचा बरोबर जेव्हा भगवंत या ठिकाणी अवतार घेतात, या पृथ्वीला झालेलं ओझं, या दैत्यांचं ओझं, विषयाने अंध झालेल्या दैत्यांचं ओझं जेव्हा हे भगवंत किंवा भगवत भक्त त्यांच्या आत जाऊन त्यांच्यामध्ये असलेल्या विषय भोगाची लालसा कमी करून त्यांना शांत करतात, त्यांच्यातलं दैत्यत्व दूर करतात, त्यांच्यातले दुष्ट विचारांचं जेव्हा मर्दन करतात, तेव्हा त्या ठिकाणी ही पृथ्वी खऱ्या अर्थानं सनात होते.
अशा प्रकारे दोन्ही अगदी छान सूत्र देवर्षी नारदांनी या ठिकाणी आपल्याला सांगितली की भगवंताच्या भक्तीची प्राप्ती जर आम्हाला करून घ्यायची असेल तर आम्ही अगोदर त्या ठिकाणी तन्मय झालं पाहिजे, भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. आणि हे एकरूप झाल्यानंतर काही जी फळं प्राप्त होतात त्याच्यामधली फळं या भगवत भक्तामुळं मोदन्ते पितरः नृत्यन्ति देवताः सनाथा च अयम भूर भवती. यामुळे पितरांना आनंद होतो, देवता नृत्य करायला लागतात आणि या पृथ्वीला सनाथता प्राप्त होते. या खर मासाला, पौष मासाला खर मास जरी म्हणत असतील तरी या खर मासामध्ये केलेलं भगवंताचं चिंतन, मास कुठलाही असू द्या, अगदी प्रत्येक मासामध्ये शुभत्व अशुभत्व जरी तुलनेनं तौलनिक विचार केलेला असला तरी भगवंतानं अगदी मलमास असणाऱ्या त्या अधिक मासालाही त्यांची प्रार्थना केल्यामुळे अशी गती दिली की त्या अधिक मासात केलेलं दान अधिकस्य अधिकम फलम म्हणून ते अधिक फळाची प्राप्ती करून देणारं ठरतं, अधिक भगवंताची प्राप्ती करून देणारं ठरतं. म्हणून मासांना मार्गशीर्ष शुभम असू द्या किंवा पौषासारखा खरा मास असू द्या किंवा कुठलाही मास असू द्या, त्या मासामध्ये जर भगवंताचं अधिक चिंतन केलं, जर आपली विचार शुद्धता आपण केली, जर इंद्रियांमध्ये असणाऱ्या विषयाच्या ओढीला जर आम्ही लगाम घातला, सांडोनी राम आनंद घन जो करी विषय चिंतन त्याशी कैसे समाधान लोलंगतासी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. ते जर आम्हाला व्हायचं नसेल तर या विषयांकडे लागलेलं आमचं मन जे आहे ते हळूहळू त्या ठिकाणाहून काढून त्या विषयांना सीमित रीतीने भोग घेऊन ते मन आम्ही हळूहळू भगवंताच्याकडे नेलं पाहिजे. आणि या भगवंताच्या ठिकाणी एकरूप करून जेव्हा ते तन्मय होईल तेव्हा या भगवत भक्तीमुळे असणारे जे जे काही असतील फायदे ते सगळे आपल्याला आपोआप प्राप्त होतील. म्हणून नित्य भगवंत चिंतनामध्ये असणं, नित्य भगवंताच्या उपासनेमध्ये असणं हेच खरं आपल्या मानवी जीवनाचं ध्येय आहे आणि ते आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. एवढं या ठिकाणी या चिंतनात आपल्या समोर ठेवतो. कायेन वाचा मनसे इंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.